खासदार सुनील तटकरे आरोग्य यंत्रणेवर चांगलेच संतापले। श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यामध्ये एकाच आठवड्यामध्ये 2 आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे रुग्ण दगावलेले आहेत। दरम्यान या संदर्भात बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी सूचना त्यांनी सरकारला केलेली आहे। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यांवर सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत 6 ठिकाणी उपक्रम राबवण्यात येणार आहे। या टॉयलेटसोबतच चेंजिंग रूमच्या एकूण 9 युनिटसाठी 5 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। एकीकडे वाळू उपस्यावरनं विधानसभेमध्ये रणकंदन सुरू असताना भास्कर जाधवांच्या मतदारसंघामधील दाभोळ खाडीमध्ये सक्शन पंपाच्या माध्यमातून खुलेआम वाळू उपसा सुरू आहे। याचे व्हिडिओही समोर आले असून सरकारचं वाळू धोरण स्पष्ट न झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना देखील वाढीव दराचा फटका बसतोय। उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान एसी साप्ताहिक एक्सप्रेस धावणार आहे। 11 एप्रिलपासून ही गाडी सेवेत दाखल होईल। एकूण 22 स्थानकांवर रेल्वे थांबेल। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये टस्कर हत्तीच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला। तो फणस काढण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली। परिसरामध्ये यापूर्वी सुद्धा हत्तीने हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये, त्यामुळे शेतकरी मात्र आता आक्रमक झालेले आहेत।